सकाळपासून रात्रीपर्यंत तुमची जीवनशैली कशी असावी, तुमचा आहार कसा असावा, विहार कसा असावा, याचं मार्गदर्शन म्हणजे ऋतुचर्या. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत अन्न सेवन करू नका. वेगवेगळे आजार आपल्यामध्ये जे दिसायला लागले आहेत त्याची एक नाही अनेक कारण आम्ही आयुर्वेद तज्ज्ञ सांगतो. त्यातलं एक महत्त्वाचं कारण जाता येता सकाळ संध्याकाळ उडदाचं सेवन आहे. पावसाळ्यामध्ये माझा सल्ला असा असतो की तुम्ही पाणी उकळवून प्या. 20 मिनिटं पाणी उकळवलं पाहिजे. अनेक आजारांना तुम्ही दूर ठेवा. अर्धपोटी जेवण जेवून उठा. जवळजवळ सगळे आजार दूर ठेवा. एवढं काम सोपं आहे. हाय, कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा विषय जरा वेगळाच आहे. पावसाळा म्हटलं की आपल्याला भजी आठवते आणि पावसात भिजणं आठवतं, पण त्याबरोबरच आपल्याला आजारपण सुद्धा आठवतं. तर पावसाळ्यात प्रकृतीची काळजी कशी घ्यायची याबद्दल सांगायला आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर अश्विन सावंत. डॉक्टरांनी 3000 पेक्षा जास्ती लेख लिहिलेले आहेत. त्यांना तुम्ही टीव्हीवर सुद्धा पाहिलेलं आहे, आकाशवाणीवर ऐकलेलं आहे आणि कालनिर्णयमध्ये त्यांचे लेख तुम्ही वाचलेले असणारच. तर आता आपण डॉक्टरांची गप्पा मारूया. पावसाळ्याबद्दल आणि ऋतुचर्या म्हणजे काय हे जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. तुम्ही मला आमंत्रण दिलं त्याबद्दल तुमचे आणि कालनिर्णयाचे मनपूर्वक आभार. सर, आपण सुरू करताना मला एक विचारायचं होतं, ऋतुचर्या म्हणजे नेमकं काय असतं? याबद्दल इतकं चर्चित आहे, पण अगदी सोप्या भाषेत सांगा ना. आयुर्वेदाने रोग झाल्यावर त्यांचा उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नयेत ह्याला म्हणजे रोग प्रतिबंधनाला अधिक महत्त्व दिले. आणि रोग प्रतिबंधनामध्ये स्वस्थवृत्त हा एक भाग येतो, ज्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या आणि आचार रसायन येतात. दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय कसं करावं, काय करू नये, ह्या सगळ्याची इत्थंभूत माहिती आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेलं आहे. हे दिनचर्येचं जे मार्गदर्शन आहे हे तुम्हाला रोगी होऊ देत नाही, आजारांना दूर ठेवतं, तुम्हाला स्वस्थ आणि सुदृढ ठेवतं. पण जसा ऋतू बदलेल तसा दिनचर्येमध्ये बदल अपेक्षित असतो. कारण भारतखंड हा एक असा भूप्रदेश आहे जिथे दर 2 महिन्यांनी वातावरण बदलतं. संपूर्ण 12 महिन्यामध्ये आपल्याकडे एकूण 6 ऋतू येतात आणि ऋतूनुसार जसा निसर्ग बदलतो, वातावरण बदलतं, तसंच तुमच्या शरीराची प्रकृती बदलते, शरीराच्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्याला अनुसरून तुमच्या दिनचर्येत बदल व्हायला हवा. सकाळपासून रात्रीपर्यंत तुमची जीवनशैली कशी असावी, तुमचा आहार कसा असावा, विहार कसा असावा, याचं मार्गदर्शन म्हणजे ऋतुचर्या. वा. तर मला एक सांगा की आपण आता पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्याच्या निमित्ताने आपण ही चर्चा करायची ठरवली. तर पावसाळ्यात आरोग्याच्या कोणत्या समस्या सर्वात जास्त आढळतात आपल्याला? ह्यामध्ये आयुर्वेदाने फार चांगलं मार्गदर्शन केलंय आणि त्याला ऋतुसंधी कालाशी आपण जोडायला हवं. ते असं की उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो. तर कालपर्यंत नुसतं उकाड्याने तुम्ही त्रस्त असता, घामाने चिंब झालेले असता, सारखं पाणी पित असता, थंड पाणी हवं आहे, थंड पाण्याची आंघोळ हवी आहे, थंड वारा हवा आहे, थंड AC हवा आहे, म्हणजे सगळं शीत हवंसं वाटतंय, थंड हवंसं वाटतंय. आणि अचानक एक दिवस काळोख दाटून येते, ढग दाटून येतात, पाऊस पडायला लागतो, वातावरण एकदम थंड आणि ओलसर होऊन जातो. हा वातावरणातला बदल हा तुम्हाला स्वतःला अनुरूप वाटतो, छान वाटतं, अरे वा चला घाम गेला आणि थंडावा सुरू झाला. पण प्रत्यक्षात शरीराला ते अनुकूल होत नाही. वातावरणात होणारा हा अकस्मात बदल हा शरीरासाठी प्रतिकूल आणि रोगजंतूंना मात्र अनुकूल होतो. आणि ह्याला आपण ऋतुसंधिकाल म्हटलं. म्हणजे उन्हाळ्याचे शेवटचे 8 दिवस आणि पावसाळ्याचे पुढचे 8 दिवस हा 15 जो काळ आहे हा ऋतुसंधिकाल, याला आपण इंग्लिशमध्ये सीझनल जंक्शन म्हणू. ह्या सीझनल जंक्शन मध्ये बहुधा लोक आजारी पडतात आणि ह्याचं एक महत्वाचं कारण आयुर्वेदाने सांगितलं. तुम्ही उन्हाळ्यात काय करत होतात? तुम्ही जाता येता पाणी पित होतात, तुम्ही थंड सरबत पित होतात, तुम्ही काही ना काही नारळ पाणी पित होतात, पन्ह घेत होतात, सब्जाचं पाणी घेत होतात, थंडावा वाढेल असा आहार घेत होतात आणि थंड वातावरणात राहत होतात. हे सगळं पावसाळ्याला अनुरूप नाहीये. पण तुम्ही काय करता? काल उन्हाळा आणि उद्या पावसाळा, तुम्ही दुसऱ्या दिवशी ताबडतोब स्वतःच्या शरीरामध्ये आणि स्वतःच्या आहार विहारामध्ये बदल करता. हा बदल तुम्हाला वाटतं माझ्यासाठी फार सुखद आहे, पण शरीराला हा अनुकूल होत नाही.
शरीराने कसं बसं त्या उन्हाळ्याबरोबर जुळवून घेतलेलं असतं. आता त्याला अचानक पावसाळ्याशी जुळवून घ्यायचंय आणि तुम्ही काय केलं, तुम्ही अचानक थंडच्या ऐवजी अचानक गरम सुरू केलं. पाऊस पडतोय, चला गरम गरम चहा घेऊया. आता तुम्ही म्हणाल तसं लगेच भजी घेऊया. हे सगळं आरोग्याला अनुरूप होत नाही. ह्याला आयुर्वेदाने ओकस आत्म्य शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्या आहार विहाराची, उन्हाळ्यातल्या आहार विहाराची शरीराला सवय झाली होती. पाऊस झाल्यावर सुरू झाला म्हणून तुम्ही अचानक एका दिवसात बदल कराल तर ते शरीराला अनुरूप होत नाही. आणि हा जो बदल आहे, हा जो शरीरावर होणारा परिणाम आहे, हा आजारांच्या स्वरूपात व्यक्त होतो. मग आपण त्याला वेगवेगळे लेबल लावतो. हो. इथे आयुर्वेदाने फार छान सल्ला दिलेला आहे, जो तुमची अपेक्षा आहे की काय नेमकं करावं. तर तुम्ही 7 दिवसामध्ये आधीची ऋतुचर्या हळूहळू सोडा आणि पुढच्या 7 दिवसामध्ये पुढची ऋतुचर्या अनुसारा. एवढं नेमकं मार्गदर्शन वाग्भट आचार्यांनी केलेलं आहे. वा. म्हणजे उदाहरण म्हणून, तर तुम्ही कालपर्यंत थंड पाण्याची आंघोळ करत होतात, तर दुसऱ्या दिवशी ताबडतोब उन्हाळ्यासाठी म्हणून, पावसाळ्यासाठी म्हणून गरम गरम पाणी घेऊ नका. तर थोडे दिवस थंड, मग कोमट करता करता गरम पाण्यावर या. ग्रंथामध्ये तिखटाचं उदाहरण दिलेलं आहे की जे तुमच्या आमच्या प्रत्यक्षात स्वयंपाकघरामध्ये उपयोगी पडेल असं आहे. ते असं की जर तुम्ही तिखट टाकत होतात उन्हाळ्यामध्ये कमी, आणि पावसाळ्यात मात्र तुम्हाला कसं हवंय, मसाला घातलेला चहा हवाय, आलं हवंय, सुंठ हवंय, वगैरे वगैरे, तर तुम्ही ते एका दिवसात बदल करू नका. तर एक अष्टमांश करत करत तो बदल कमी करा आणि एक अष्टमांश करत करत 8 दिवसात तो वाढवा. एवढं नेमकं मार्गदर्शन संहिता आणि ग्रंथांनी केलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात यावं की आधीची दिनचर्या, आधीचा आहार अचानक सोडू नका आणि पुढचा आहार अचानक स्वीकारू नका. मला वाटतं मुद्दा लक्षात आला. अगदी 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 छान. पण ह्यात एक दुसरी बाब सुद्धा आहे. लहान मुलांना आपण म्हणतो इम्युनिटी कमी होते या काळात. पावसाळ्यात सहज पोट बिघडतं, सहज सर्दी खोकला होतो. तर ही इम्युनिटी कशामुळे कमी होते? याच्यामुळेच कमी होते की त्याला दुसरं काही? याच्या मागे एवढं मोठं सायन्स आहे आणि ते फार गमतीशीर आहे. आपण हिमयुगामध्ये फार दीर्घकाळ राहिलो, म्हणजे मानव प्राणी आणि इतर अनेक प्राणी. आणि मानव प्राण्याला तो दीर्घकाळ जो प्रवास करावा लागला, तो जो प्रवास आहे तो मानवी शरीराच्या जनुकांमध्ये नोंद करून त्याची ठेवलेली आहे. तुमच्या आमच्या DNA मध्ये त्याची नोंद झालेली आहे की असा आपल्याला प्रचंड हिमयुगाला तोंड द्यावं लागलं आणि त्यावेळेला त्या थंडीचा मुकाबला कसा करायचा होता, तर त्याची नोंद केलेली आहे. तर जसं तुम्ही हिवाळ्याच्या किंवा पावसाळ्याच्या ओलसर वातावरणाशी, गारेगार वातावरणाशी तुम्ही त्या संपर्कात येता, तशी तुमची जनुक जागृत होतात. आणि तुमच्या जनुकांना वाटतं ते हिमयुगाचं आता ते दिवस आले, ते थंडीचे दिवस आले, पावसाळ्याचे दिवस आले, तुझी इम्युनिटी लगेच जागृत कर. तर ही इम्युनिटी जी जागृत होते ती एक काळ असा होता की जी तुमच्यासाठी उपकारक होती. बरोबर की नाही, की तुमच्यासाठी इम्युनिटी उपकारक होती. आजच्या घडीला काय झालंय, आजच्या घडीला इम्युनिटी तुम्हाला उपकारक न होता तुमच्या स्वतःच्या शरीर पेशींवर हल्ला चढवायला लागले. आज ऑटो इम्युन आजार तुम्हाला पावसाळ्यात खूप बळावलेले दिसतील. सांधेदुखी वाढते, सोरियासिस वाढतात, सांध्यांची जवळजवळ सगळी दुखणी वाढतात. सकाळी उठाल, जे उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही सेकंदात उठत होतात, 5-10 मिनिटं पलंगावरून उठावं असं वाटत नाही, कारण शरीरामध्ये इन्फ्लमेटरी प्रोसेस म्हणजे सूज प्रक्रिया वाढलेली असते. आणि याचं महत्वाचं कारण तुमची इम्युनिटी जागृत होते. याचा अर्थ ती आरोग्याला पूरक होते असा होत नाही. ह्याच्यामागे अजून एक कारण आहे. विशेषतः जे आफ्रिका आणि विशेषतः भारताचा आणि आजूबाजूच्या परिसराला लागू होतं, जे मलेरियाशी संबंधित आहे. तुम्हाला माहित असेल की डास आपल्या काही करोड वर्ष आधी जन्माला आलेला आहे. आणि अनेक करोड वर्ष तो मानव प्राण्याची वाट बघत होता की हा कधीतरी येईल आणि माझं भक्ष्य बनेल. आणि ते प्रत्यक्षात झालं. आणि मलेरियाचा सामना मानवी प्राण्याने अनेक शतकं केलेला आहे, अनेक शतकं. तर ते मलेरियाचा सामना करणारे विशेष करून दक्षिण आशियाई लोक, म्हणजे आपण, भूतानपासून ते श्रीलंकेपासून ते थायलंडपासून ते बांगलादेश, सगळे ह्या सगळ्यांच्या जीन्सनी मलेरियाचा जो सामना केलाय तो कधी केला? पावसाळ्यातच केला. आणि त्यामुळे पावसाळ्यातच आपल्याला हे ऑटो इम्युन आजार बळावलेले दिसतील. दुसरीकडे तुमचा मुद्दा असा की इम्युनिटी का खालावते. इम्युनिटी खालावायचं एक कारण मगाशी मी सांगितलं की तुमच्या शरीराला ज्याची सवय आहे तो आहार विहार अचानक सोडू नका. याच्यात काय होतं, तर एक तर तुमचा अग्नी मंदावतो, भूक मंदावते, पचनशक्ती मंदावते, आणि ह्याच्या परिणामी मेटाबॉलिझम सुद्धा खराब होतो. आणि या सगळ्याच्या परिणामी तुमची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते.
हो. तुम्ही आहार उत्तम असेल, अग्नी उत्तम असेल, आहारापासून शरीरामध्ये सकस धातू म्हणजे हेल्दी टिश्यू तयार झाले तरच हेल्दी WBC तयार होतील, हो. तुमची संपूर्ण सिस्टीम तयार होईल. ते प्रत्यक्षात घडत नाही आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होत जाते. आणि दुर्दैवाने त्याला तुम्ही आम्ही आपण जोड देतो अतिशय अनहेल्दी जीवनशैलीची, अनहेल्दी लाईफस्टाईलची. हो. हे तेवढंच महत्वाचं कारण आहे. हो. हम्म. तर जीवनशैलीबद्दल आपण बोलतोय, तर जीवनशैलीचा एक भाग आहार असतो. तर आपल्या आहारात पावसाळा आला की आहारात काय बदल, म्हणजे भजी, चहा, वडापाव, गरम गरम गोष्टींचा मारा आपण करतो, पण तो आरोग्यासाठी योग्य नाही. तर आहारात काय बदल करावेत पावसाळा आला की? पावसाळ्यामध्ये आयुर्वेदाला अपेक्षित असलेले किंबहुना आरोग्याला अपेक्षित असलेले खूप बदल अपेक्षित आहेत. त्यातला एक महत्वाचा बदल सांगितलाय की जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत अन्न सेवन करू नका. खरं म्हणाल तर पावसाळ्याला नाही 12 वर्ष आपण लागू करायला हवा अशी परिस्थिती आहे आता. पण पावसाळ्याचा विचार करता अग्निमांद्य हा एक मुख्य विकृती आहे. संपूर्ण 6 ऋतूंचा विचार करता 12 महिन्यांचा विचार करता पावसाळ्यात अग्नी सर्वाधिक मंद असतो. अग्नी म्हणजे काय, तर भूक, पचनशक्ती आणि चयापचय, ॲपेटाईट, डायजेशन अँड मेटाबॉलिझम, ह्या सगळ्यामध्ये मंदत्व येणं, ते स्लो होणं. त्यामुळे धड भूक लागत नाही, खाल्लेलं नीट पचत नाही, खाल्लं बळबळेच खाल्लं तरी सुद्धा मग कुठे अपचन होतंय, कुठे अम्लपित्त होतंय, कुठे मलावरत होतंय, कुठे जुलाब होत आहेत. पचनाच्या तक्रारी जेवढ्या पावसाळ्यात वाढतात तेवढ्या अन्यथा इतर कुठल्याच ऋतूत वाढत नाही. याचं मुख्य कारण अग्निमांद्य. त्यामुळे अग्नी वाढायची वेळ बघा, त्याला जरा अवधी द्या. इथे एक सल्ला दिलाय जो सगळ्यांना पटणार नाही. शास्त्र म्हणतं की पहिले 2 आठवडे अन्न सेवन टाळा आणि द्रव आहार करा, अग्नी वाढू द्या, लिक्विड डाएटवर राहा. आणि तुम्हाला लक्षात येईल की बरोबर ह्याच दिवसात सगळे उपवास सांगितलेत. कारण कोणाला असं सांगून कोण म्हणणार नाही की मी लिक्विड डाएटला करायला तयार होईल. तर निदान उपवासाच्या निमित्ताने तरी आपण लिक्विड डाएट करावे. अर्थात आपण उपवासाचा कसा बट्ट्याबोळ केलाय आपल्याकडे उपवासाचं काय, म्हणजे तो विषय वेगळा, पण त्याबद्दल नंतर बोलू. तो फार मोठा विषय आहे. साबुदाण्याचे वडे, फार छान विषय आहे तो, नंतर बोलू. इथे आपण हे लक्षात घ्यायचं की द्रवाहार म्हणताना पुन्हा काय ते नेमकं सांगितलं आयुर्वेदाने की वेगवेगळी डाळींची कढणं घ्या. म्हणजे जी द्विदल धान्य आहेत त्यांची तयार केलेली सूप्स, आणि दुसरीकडे सांगितले मटण सूप. ज्यांना जे आवडेल, ज्यांना शक्य होईल, रुचेल त्यांच्यासाठी सांगितले. थोडक्यात काय, द्रव आहार घ्या आणि अग्नी वाढू द्या आणि त्यानंतरच मग तुम्ही अन्नसेवनाकडे व्हा. हे कदाचित एखाद्याचं 1 दिवसात साध्य होईल, एखाद्याचं 3 दिवसात साध्य होईल. ह्याचा फायदा मी सांगतो, मी प्रत्यक्ष चिकित्सा व्यवसायात जे अनुभव घेतो की ज्या रुग्णांना या पावसाळ्यामध्ये अनेक आजार बळावलेले दिसतात, सांधेदुखीपासून, आमवातापासून, पाठदुखी, कंबरदुखी, हे सगळे वाताचे विकार झाले, एकीकडे पचनाचे अम्लपित्तापासून ते अपचन, जुलाब होणं, मलावरोध होणं, आव पडणं, हे दुसरीकडे आहे, एकीकडे त्वचेचे आजार आहेत, हे सगळे तुमचे पावसाळ्यात बळावतात. ह्या 1 ते 3 दिवसाच्या लंघनाने म्हणजे द्रव आहाराने यांच्यावर तुम्ही आधीच नियंत्रण मिळवता. एवढं ते सोपं आणि साधा उपचार सांगितलेला आहे. आणि ह्याच्यासाठीच सांगितले होते उपवास, लंघन. तो विषय वेगळा. तर इथे पुढे एक मुद्दा असा येतो की काय नेमकं अन्न काय घ्यावं. तर हे सुद्धा आपल्या कालनिर्णयमध्ये त्या महिन्यांमध्ये तिथे सोमवारची श्रावणी मूठ लिहिलेली आहे. ही श्रावणी मूठ ही देवाला व्हायची आहे, पण ती सेवन तुम्ही करायची आहे. ती जी 4 धान्य सांगितली, जव, तीळ, मूग आणि तांदूळ, ही ह्या ऋतूला अनुरूप आहेत. इथे एक महत्वाचा सल्ला लक्षात घ्यायचा की ही इथे गहू अपेक्षित नाही, इथे बेसन अपेक्षित नाही, इथे मैदा अपेक्षित नाही, इथे साबुदाणा तर मुळीच अपेक्षित नाही, जो आपण पावसाळ्यातल्या उपवासाला दररोज खात असतो. इथे उडीद अपेक्षित नाहीत. उडदाचा मुद्दाम उल्लेख करतो. उडदाला आयुर्वेदाने माशो मांसवत विद्यात, उडीद हे मांसाप्रमाणे समजावे असा सल्ला दिलेला आहे. आता मी हा नेहमी गमतीने प्रश्न विचारतो, तुम्ही संध्याकाळी फिरत फिरत खाली चालला गेलायत आणि फिरता फिरता त्या कोपऱ्यावर तुम्ही उभे आहात आणि गप्पा मारता मारता 4 मित्रांबरोबर तुम्ही जाऊन मटणाचे वडे खाल्लो. बर, आणि असंच सकाळी उठलायत आणि चला नाश्ता करायला जाऊ आणि मटणाचे वडे खाऊया, खाल का? मांसाहारी लोक सुद्धा मांस मटण खाण्याची एक योग्य वेळ असते, त्याच वेळेला खाणार ना. तर संध्याकाळी फिरता फिरता कोण मटणाचे वडे खात नाही, सकाळी नाश्त्याला खात नाही. हे तुम्ही आम्ही रोज करतोय आज.
मेदूवडे माशो मांसवत विद्यात आहे, उडदाला मांसाप्रमाणे समजा, कारण ते तेवढं प्रचंड जड आहे. आयुर्वेदाने फक्त हिवाळ्यात खायला सांगितलं. आणि पावसाळ्यासारख्या अग्निमंद असलेल्या जर दिवसांमध्ये तुम्ही याचं खाणार असाल तर काय होईल? अर्थातच ते पचत नाही. पचल्यासारखं वाटलं तरी शरीरामध्ये वेगवेगळ्या विकृतींना आमंत्रण देईल. हो. बरं, दुसरा एक मुंबईकरांसाठी खास मुद्दा सांगतो. हे स्वेदोपग सांगितलेत, भरपूर घाम आणणारे. हो. मग मुंबईकरांना घाम हवाय की नकोय? आधीच आम्ही घामाने निथळत असतो, तर कशाला आहेत उडदाचे वडे? तर हे पावला पावलावर आपल्याला सहज मेदूवडा मिळतो म्हणून आपण खातोय. तर इथे माझं ठाम सांगणं आहे की जे सहज पचणारे आणि अतिशय स्वादिष्ट असे जे मराठी पदार्थ आहेत ते कुठे गेले? का ते तुम्हाला आम्हाला आवडत नाहीत आणि का आपली पावलं तिकडे वळत नाहीत? याचं कारण तो चमच्याने 2 मिनिटात 5 मिनिटात खाता येतो. हो. इडली किंवा वडा. हो. तर तशाच प्रकारची कोथिंबीर वडी, तशाच प्रकारची आळू वडी की तशाच प्रकारचे पदार्थ आपण का नाही तयार करून पुढे आणले? बरं, हे आरोग्याला पूरक नाहीच आहेत. माझं तर ठाम म्हणणं आहे की जाता येता उडीद खाणं. खातोच ना आपण, हो. जाता येता इडल्या, उडीद खातोय. डोसे. कारण हे कुणाला जेव्हा म्हणतो ना, तू मांस खातोय, मी कुठे मांस खातो? उडीद खातोयस की, हो की नाही? ते खाणं हे तुम्हाला एक नाही अनेक आजार देईल जर तुमचा तेवढा व्यायाम नसेल तर. कारण मांस खाण्याला तुम्ही म्हणाल, अरे काय सूर्यनमस्कार जोर बैठका करतोस का, व्यायाम करतोस का, जा जरा 2 किलोमीटर धावून आणि मग खा, हो की नाही? हे मेदूवड्याला नाही लागू होत. आणि तरी जर आपण खात असू तर ते कसं शरीराला उपकारक होईल? हो. वेगवेगळे आजार आपल्यामध्ये जे दिसायला लागलेत त्याची एक नाही अनेक कारण आम्ही आयुर्वेद तज्ञ सांगतो. त्यातलं एक महत्वाचं कारण जाता येता सकाळ संध्याकाळ उडदाचं सेवन आहे, जे पावसाळ्यामध्ये अपेक्षित नाही. येस. तर तुम्ही म्हणालात तसं येता जाता आपण बाहेर खातो. आता आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपण ऑफिसमधनं यायला उशीर झाला तर खाल्लं काहीतरी, मुलांना सुद्धा शाळेतून घरी यायला आईला उशीर झाला तर काहीतरी स्विगीवरनं मागव. हे बाहेरचं जे खाणं आहे ते आजी नेहमी म्हणायची, बाहेरचं नका ग खाऊ, ते आरोग्याला अपकारक आहे. तर हे बाहेरचं खाणं पावसाळ्यात कसं, म्हणजे तुम्ही आता मेदूवड्याचं एक्झाम्पल दिलंच, तर हे कसं काय टाळायचं की थोडंसं चालतं? डॉक्टर म्हणा किंवा आहार तज्ञ म्हणा, बाहेरच्या आहाराला कधीही समर्थन देणार नाही, हे तर नक्की आहे. कारण आज आपल्या समाजामध्ये ओबेसिटीचं जे प्रमाण वाढलेलं आहे, किती असेल तर सरासरी शहरी लोकांमध्ये 1/3 आणि गावातल्या ग्रामीण लोकांमध्ये 1/5 लोकांमध्ये स्थूलत्व वाढलेलं आहे. याचं महत्वाचं कारण आहे बाहेरचे पदार्थ आहेत, बरोबर आहे? हा एक भाग झाला. दुसरं, मुळात इथे अग्निमंद असताना आपल्याला घरचाच आहार जिथे तुम्हाला पचवता येत नाही, बाहेरचं तुम्ही कसा पचवणार? बरं, बाहेरच्या मध्ये असं करता येईल का तुम्हाला की तुम्ही बेकरीचे पदार्थ टाळून खाऊ शकता का? आपले आजचे किती पदार्थ बाहेरून मागवलेले बेकरी शिवायचे आहेत? तुम्ही जे जे पदार्थ आठवाल तर बहुतांश पदार्थ बेकरीशी निगडीत आहेत. आणि बेकरीचे पदार्थ हे ब्रिटिश आणि इव्हन फ्रेंच किंवा पोर्तुगीज पण ह्या देशात आल्यानंतर त्यांनी या देशामध्ये मैदा आपल्या पूर्वजांना दिला आणि त्याच्या बदल्यात खूप काही काही घेऊन गेले आणि नंतर तर आपला देशच घेतला त्या एका मैद्यावर. त्या मैद्याचं आज आपल्याला एवढं आकर्षण का झालं? बरं, हा तुम्हा आमच्या मनात हा विचार येत नाही की एक पाव टाकून आपल्या पूर्वजांना कधी काळी बाटवलं गेलं आणि तोच पाव आज आपल्याला एवढा प्रिय झालाय की ज्या पावासाठी एक पाव खाल्ला म्हणून एक बाप आपल्या पोराला घराबाहेर काढत होता आणि तोच पाव खाल्ल्याशिवाय तुमचं पान हलत नाही. बरं, चला आपण धर्म आणि स्वातंत्र्य 2 मिनिटं बाजूला ठेवू, कारण आपण फक्त आरोग्याबद्दल बोलतोय. तर पाव, मैद्याशी संबंधित अनेक पदार्थ खाल्ल्यानंतरच या देशामध्ये कॅन्सर आला, या देशामध्ये मलावरोध माहित नव्हता, या देशवासियांना कॉन्स्टिपेशन होतच नव्हतं कधी, अपेंडिसायटिसचा त्रास माहित नव्हता, पाईल्स वगैरे खूप कमी होते, मधुमेह नव्हता, फार कमी होता. म्हणजे आयुर्वेदीय ग्रंथ म्हणतात की फक्त श्रीमंतांचा आजार आहे, काही खोटं नव्हतं. कारण श्रीमंत तशी जीवनशैली जगत होते त्यामुळे क्वचितच त्यांना होत होता.
आज जर प्रत्येक घरामध्ये मधुमेही असेल तर त्याचं एक महत्वाचं कारण मैदा आहे. कॅन्सर वाढण्याचं कारण मैदा आहे. अर्थात बरोबरीने साखर सुद्धा आली, पण मैदा आणि साखर हे 2 पदार्थ देऊन ज्या युरोपियन लोकांनी आपल्याला स्वातंत्र्यापासून दूर नेलं, त्याच युरोपियनांनी दिलेला मैदा आणि साखर खाऊन आता आपण आरोग्यापासून दूर चाललोय. मग ते कुठले पदार्थ मागवायचे हे करताना, हा तुम्ही जर त्याच्यात मैदा नसेल आणि साखर नसेल तर खा. आणि दुसरं, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आज खरोखर कडकडीत भूक लागली आहे, त्या दिवशी कदाचित तुम्ही पचवू शकाल ते. हो, कारण अग्नी तुम्ही जर दिवसभर 8-10 तास एकाच जागी बसून आहात, तुमच्याकडून 10,000 पावलं सोडा, 1000 पावलं सोडा, 100 पावलं पण चालून होत नाहीत. 100 सूर्यनमस्कार दूर राहिले, तुम्ही 10 पण सूर्यनमस्कार मारू शकत नाही. तर एवढं पचायला जर तुम्ही का खावं? पॉइंट. पण हे खाताना आपल्याला बाहेरचं पाणी सुद्धा, याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. तर पाण्यामुळे अनेक आजार होतात. तर पाण्याचं काय गणित आहे या सगळ्यामध्ये? आता आपल्याला कळलंय पावसाळ्यामध्ये. एक मुद्दा असा की पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होतं. कारण जसं ते पर्वतावर पडतं, पर्वतावरची सगळी माती घेऊन येतं. माती आल्यानंतर खाली आल्यानंतर त्याच्यामध्ये चिखल येतो, झाडपाला येतो, इतर अनेक वस्तू येतात आणि हळूहळू सगळ्याचं मिळून ते पाणी एवढं दूषित होतं की ह्या दिवसामध्ये पाणी आपण उकळूनच प्यावं, हे महत्वाचा सल्ला आणि सगळ्यांनीच पाळला पाहिजे. दुसरीकडे सुदैवाने मुंबईकरांसाठी, अर्थात हा आपला पॉडकास्ट सगळीकडे जाईल, पण मुंबईकर सुदैवी आहेत की आपल्याकडचं पाणी भारतातलं सर्वात शुद्ध पाणी आहे. आपल्याला जे नळाला पाणी येतं ते. पण तरीही पावसाळ्यामध्ये माझा सल्ला असा असतो की तुम्ही पाणी उकळून प्या. 20 मिनिटं पाणी उकळवलं पाहिजे. अनेक आजारांना तुम्ही दूर ठेवाल. हा एक महत्वाचा सल्ला झाला, 20 मिनिटं. आणि दुसरीकडे पाण्याबाबत आयुर्वेदाने दिलेला सल्ला हा थोडासा अकल्पित आहे, म्हणजे लोकांच्या कल्पनेच्या बाहेर आहे. तो असा की पावसाळ्यामध्ये पाणी कमी प्या, असा स्पष्ट सल्ला दिलेला आहे. तर याची मी तुलना जरा 2 प्रकारे करत असतो. तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्या झाडाला, जे काही तुम्ही बागेत आहे किंवा तुमच्या घराच्या कुंडीमध्ये आहे, त्याला तुम्हाला निदान दिवसातून 2 वेळा पाणी टाकावं लागतं. बरोबर आहे? 2 दिवस जरी पाणी नाही टाकलं तर तुळस मान टाकते. खरंय? पावसाळ्यामध्ये तुम्हाला तेवढं पाणी टाकावं लागत नाही. बरोबर आहे? बरोबर. हेच झाडांनाही लागू होतं, मोठ्या झाडांनाही लागू होतं. मग जे एका तुळशीच्या रोपाला उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 2दा पाणी द्यावं लागतं, 1 दिवस जरी पाणी नाही टाकलं तर ते मान टाकू शकतं. पावसाळ्यात मात्र तुम्ही तेच पाणी 2 दिवस जास्ती टाका. अति पाणी टाकल्यामुळे ते तुळस 2 दिवसात मरून जाते. मग निसर्ग तुम्हाला सांगतोय पाणी कमी प्यायला हवं. बरोबर? हा. पण एकीकडे आपण त्याच वेळेला आधुनिक वैद्यकशास्त्राचाही विचार करू. असं नाही की आयुर्वेदात सगळीकडे बरोबर आहे. दोन्हीचं संमेलन करून जो योग्य सल्ला आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे तो आपण स्वीकारूया. तो असा की एकीकडे आयुर्वेद म्हणतो पाणी कमी प्या, पण शरीराची सरासरी 1,500ची तर गरज आहेच रोजची. त्याचं काय करावं? म्हणून आयुर्वेदाने सांगितलं वेगवेगळे द्रव पदार्थ घ्या जे उष्ण असतील. म्हणून मुगाची कढणं सांगितली. आणि पाणी प्यायचंच तर मधयुक्त पाणी प्या. पाणी घ्या, त्यामध्ये मध मिसळा आणि प्या. हा एक दुसरा सल्ला दिला. आणि दुसरीकडे जर समजा आपल्याला हे बघायचं नाही बाबा, सांध्यातला द्रव कमी होतो, मेंदूला शरीराला गरज असते पाण्याची अखंड, शरीर 66% पाण्याने बनलेलं आहे. इतकंच नाही, पाठीच्या मणक्यामधील जी कुर्चा आहे, म्हणजे त्याच्यामधली जी डिस्क आहे, त्याच्यामध्ये जर पाणी नसेल तर ती झिजते आणि त्याच्यापायी तुमची पाठदुखी, कंबरदुखी, अनेक आजार संभवतात. हे पाणी तर हवंच आहे, आणि एकीकडे आम्ही म्हणतो पाणी कमी प्या. याला उपाय हा की पाणी प्यायचंय पण ते पाणी बाधू नये. तर पाणी जे तुम्ही घ्याल ते उकळवून निम्म करा. आणि हे औषधी पाणी, त्यात पुन्हा त्याला औषधी कसं करता येईल, हे निम्म पाणी तुम्हाला बाधणार नाही, सूज वाढवणार नाही, चरबी वाढवणार नाही, सर्दी कफ होऊ देणार नाही. आणि जर त्याहूनही तुम्हाला जर शक्य असेल आणि अजून औषधी करायचं असेल तर थोडी वावडिंग आणि सुंठ त्यात टाका, धणे जिरे बडीशेप टाका आणि उकळवलेलं पाणी प्या. बरेचसे पावसाळ्यातल्या आजारांपासून तुम्ही दूर राहाल. एवढं काम सोपं आहे आणि पाण्याची चवही छान लागते. आणि हा प्रघात केरळमध्ये आजतागायत सुरू आहे. तुम्ही केरळमध्ये जाल तर प्रत्येक घरात तुम्हाला असं लालसर पाणी प्यायला येतं आणि ते छान लागतं चवीला. इनफॅक्ट काही केरळी हॉटेल्स असतात, रिसॉर्ट्सला वगैरे गेल्याबरोबर रिसॉर्ट्सला ते तसं ते गुलाबी पाणी देतात.
हो. हे आपणही करायला हरकत नाही. धणे, जिरे, बडीशेप, वावडिंग आणि सुंठ सहज साध्य आहे, सहज सोपं उपलब्ध आहे. इझी रेसिपी तुम्हाला हा. मिळालेली हो. आहे. अम, तुम्ही आता म्हणालात तसं पाणी उकळवून प्यायचं आहे आपल्याला काळजी घ्यायची आहे. पण सर्दी, खोकला, ताप हा सर्रास मुलांना होतोच पावसाळ्यात. तर त्यासाठी इन्फेक्शन टाळायला काय काय उपाय आहेत आयुर्वेदात? आयुर्वेदात उपाय आहेत, खूप उपाय आहेत. पण इथे आधी आपण हे समजून घेऊ की तुम्ही उन्हाळ्यामध्ये शीतत्वाचा अतिरेक केला होता का हे आधी बघा. हे निरीक्षण आहे माझं 34 वर्षाच्या व्यवसायाचं, की उन्हाळ्यामध्ये दूध, दही, ताक, लसी, श्रीखंड, आईस्क्रीमचा एवढा भडीमार करायचा की ते शरीर त्या उन्हाळ्याला अनुरूप जेवढं जमेल झेपेल तेवढं घेतं. पण ते शीतत्व, तो थंडावा कुठेतरी शरीरामध्ये राहतोच, जो जसा पावसाळ्यातला थंडावा, ओलावा वाढला की त्याला रिस्पॉन्ड करून ते मूल सर्दी खोकल्याला जास्ती बळी पडतं. एक. दुसरीकडे हरकत नाही, तुम्ही थंड पाणी प्या, तुम्ही आईस्क्रीम घ्या, त्याच्या बरोबरीने तुम्ही तेवढं धावा, खेळा. तुमची मुलं जर धावत खेळत नसतील तर तो थंडावा त्या शरीराला अनुरूप नाही होणार. बरं, असं आहे का की तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्यांना नुसतं थंड पाणी देताय, आईस्क्रीम देताय, कोल्ड्रिंक देताय, पनं देताय, सरबत देताय, एवढ्या थांबताय का तुमचा थंडावा? तुम्ही रात्रभर एसी मध्ये झोपता. बरं, मोठ्यांच्या बाबतीत त्यांचं घर एसी, त्यांचं कार एसी, त्यांची ऑफिस एसी, आता आपल्या लोकल ट्रेन पण एसी. बरोबर नाही? अर्थात लोकल ट्रेन एसी करून फार चांगलं केलं शासनाने, अजूनही करावं आणि ते वाढवावं, तो विषय वेगळा. माझं म्हणणं की ह्या सगळ्यामुळे शरीरामध्ये वाढणारा थंडावा, आपण उष्ण प्रकृतीचे आहोत हे विसरू नये. मानव प्राण्याचे शरीर उष्ण प्रकृतीचे, आपलं रक्त उष्ण आहे, त्याला थंडावा तितकासा अनुरूप होत नाही एकीकडे. दुसरं, भारत हा उष्ण कटिबंधातला आहे, तुम्ही युरोपातले नाही आहात. हो, बरोबर. त्यामुळे उष्ण कटिबंधाला हा जो थंडावा आहे उन्हाळ्यातला, हा एवढा शरीरामध्ये थंडावा वाढवून ठेवतो की पावसाळ्यामध्ये जसं थंडावा आला, पाऊस सुरू झाला, ओलावा वाढला, लगेच ही मुलं आजारी पडतात. तर यांना खेळाची जोड द्या, यांना व्यायामाची जोड द्या. मगाशी म्हटलं तसं औषधी पाणी देत राहा. आणि त्या पहिल्या 7 दिवसामध्ये जर काळजी घेतली तर सर्दी, ताप, खोकल्यापासून दूर राहता येईल. दुसरं काही साधे अगदी बेसिक नियम आहेत. हे खरं तर एवढे बाळबोध आहेत की आपण ते कोविडमध्ये शिकलो होतो पण पुन्हा विसरून गेलो. ते म्हणजे हात स्वच्छ धुणे. हो, मुलांना एवढं जरी तुम्ही शिकवलं की हात स्वच्छ धुत राहता 1-2 तासाने, एक भाग. आणि दुसरं, आपल्या हातांचा नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श न करणं. हो, बहुतांश रोगजंतू हे नाक आणि डोळ्यांमधून जातात. तर मुलांनाही सवय लावा की तू नाक पुसायचं तर असं पुस, डोळा पुसायचं तर रुमालाने पुस. बराचसा प्रतिबंध करता येतो आपल्याला. दुसरीकडे तुमचा अग्नी उत्तम ठेवा, ज्यासाठी जे काही सल्ले आपण सांगतोय आणि अजूनही सांगेन. त्याला सूर्यनमस्कार, योगासनाची सवय ठेवा. अशी मुलं आजारी पडत नाही सहसा. हो, हे छान सांगितलं तुम्ही. आणि मुलांना सूर्यनमस्कार हा एक खेळ सुद्धा वाटू शकतो, अगदी गमतीशीर आहे. तुम्ही आता सूर्यनमस्काराबद्दल बोललात, तर आयुर्वेदाने व्यायाम हा पावसाळ्यात कसा असावा असं सांगितलंय? व्यायाम पावसाळ्यात तुलनेने हलका असावा. कारण पावसाळा हा 12 महिन्यातला हा असा एक ऋतू आहे, काळ आहे, जेव्हा निकृष्ट बल असतं. हिवाळ्यामध्ये सर्वोत्तम बल, उन्हाळ्यामध्ये मध्यम बल. जरी उन्हाळ्यामध्ये आपण कमजोरी वाटत असली तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये तेवढं कमजोरी येत नाही जेवढी पावसाळ्यामध्ये येते. तर त्यामुळे तुमचं बल कमी असताना तुम्ही व्यायाम कमी केला पाहिजे. पण दुसरीकडे वात प्रकोपाचा एक विचार करायला हवा की वाताचे अनेक विकार या दिवसात बळावतात. तुमची जुनी पाठदुखी, कमरदुखी सुरू होते, तुमची सांधेदुखी सुरू होते, तुमची जुनी हाडं दुखायला लागतात, कुठे ते तुमचं हाड तुटलं असेल, फ्रॅक्चर झालं, ते दुखायला लागतं. आणि सकाळी उठल्यानंतर शरीर आखडणं हे तर पावसाळ्यात दिसतं. ह्याच्यामध्ये 40 पासूनचे सगळे वरचे लोक आले आणि आजकालचे 20-30चे पण आले. काय सांगता? 20-30चे कारण त्यांची इनॅक्टिव्हिटी, अक्रियाशीलता हे सगळ्यात महत्वाचं कारण ठरलेलं आहे. सरासरी 8 ते 12 तास एका खुर्चीत बसून नोकरी करणं, त्यानंतर परत 3 ते 4 तास टीव्ही समोर किंवा कॉम्प्युटर समोर मोबाईलवर बसून राहणं, असं दिवसभरातून त्यांचे जर तास काढले तर सरासरी 16 ते 18 तास ही तरुण पिढी बसून असते. त्यामुळे ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे त्यांना आजार होतात. हे जे वातप्रकोपाचे म्हटले ते, ह्या लोकांनी हलके व्यायाम केलेच पाहिजेत. मग ते योगासनाच्या स्वरूपात करा
जनरल वॉर्मअप करा. सूर्यनमस्कार हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे, तो करू शकता. हम्म. प्राणायाम हा खूप उपयोगी आहे. श्वसन विकार दूर ठेवेल, तुमचं ब्रेन हार्ट चांगलं ठेवेल, ऍक्टिव्हिटी ठेवेल. पण मी प्राणायाम करतो म्हणजे माझी योग पूर्ण झाला असं समजू नये. अनेक पेशंट हे उत्तर देतात, म्हणून मुद्दाम सांगतोय की प्राणायाम केल्याने तुम्हाला योगासनांचे फायदे नाही मिळणार. प्राणायाम हा ब्रिदिंग एक्सरसाइज आहे. त्याचे हृदयाला मेंदूला नक्की फायदे आहेत, आयुष्यालाही फायदे आहेत, पण त्याला तुम्हाला योगासनांची व्यायामाची जोडी द्यायलाच हवी. ते हलके असावे पावसाळ्यात, एवढीच अपेक्षा आहे. डॉक्टर, काय होतं ना, पावसाळ्यात केस वेगळेच वागायला लागतात. त्यामुळे केसांची काळजी आयुर्वेदाने कशी घ्यायला सांगितली आहे? ह्याच्यामध्ये एक तुम्हाला तुमच्या आजीची जर आठवण येत असेल, त्या आजीने हा सल्ला तुम्हाला रोज करायला सांगितला, ते तिने तुमच्यासाठी केला. पण तो जो तुम्हाला आता तुमच्याकडून होतो की नाही हे आपण स्वतःला विचारायला हवं. हो. की आपली आजी रोज संध्याकाळी आपल्याला पायाशी बसून रोज तेल लावत होती. हो. तर आजच्या पिढीला जर केसांना तेलच लावायचं नसेल तर त्या केसांचं पोषण कसं व्हायचं? बरं, दुर्दैवाने साधारणपणे 30 वर्षापूर्वीपर्यंत, 25-30 वर्षापूर्वी आधुनिक वैद्यकाचे काही तज्ज्ञ ते केसांना तेल लावल्याने काय होतं, ते काय तिथून ॲब्झॉर्ब होतं का, त्याचा काय संबंध आहे वगैरे वगैरे म्हणत होते. आणि आपल्या भारतीयांच्या सुदैवाने आणि आपल्या परंपरेच्या सुदैवाने संशोधकांनीच हे सिद्ध केलं की नाही, निश्चितपणे ते केस तेल तिथून शोषलं जातं. बरोबर? मग हा एक साधा सोपा उपाय जरी आम्ही अनुसरला तरी आमचे केस चांगले राहतील. हो. आठवड्यातून एकदा सुद्धा केसांना जर तुम्ही तेल लावणार नसाल तर तुम्ही सलग जर 7 दिवस एखाद्या मैदानात उभा राहाल तर पक्षी येऊन घरटं बांधतील तुमच्या केसांवर. ही आजच्या लोकांच्या केसांची परिस्थिती आहे, आजच्या पिढीच्या. तर तेल लावणं हा एक उपाय आहे, कारण हा वातप्रकोपाचा काळ आहे. वृक्षत्व जात्याच वाढणार आहे, म्हणजे कोरडेपणा जात्याच वाढणार आहे. आणि हा कोरडेपणा वाढतोय शरीरामध्ये हे समजून घेण्याच्या 3 चाचण्या सोप्या. एक, मल कोरडा येतो आणि ह्या दिवसात तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं, स्टूल हार्ड येतं. पाय कोरडे पडतात, टाचा कोरड्या पडतात, तिकडे भेगा पडायला लागतात. आणि तिसरं, केस कोरडे पडतात. हा केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नित्य नेमाने केसांना तेल लावणं हा एक साधा उपाय आपण जर केला. पुन्हा तो कधी करावा, तर तो आंघोळ केल्यानंतर करू नाही, तो आदल्या दिवशी करा, संध्याकाळी, निदान रात्री झोपायच्या आधी करा. काहीच नाही तर आंघोळीच्या 5 मिनिटं आधी करा. का? कारण चुकूनही साध्या कोरड्या केसांवर पाणी घ्यायचं नसतं. कोरड्या केसांवर पाणी घेणाऱ्याचे केस कधीही चांगले राहणार नाहीत. बरं, रोज केस धुतल्याने काय होतं? मी 365 दिवस, मला वाटतं साधारणपणे 30 वर्ष तरी रोज केस धुतोय. तर मला नाही वाटत केस धुतल्यामुळे केस गळतात. हा गैरसमज आहे. जेवढे गळायचे तेवढेच गळणार. हा एक भाग झाला. तेल नित्य नियमाने लावायला हवं. दुसरं काय करावं की ह्या दिवसांमध्ये तुम्ही निसर्गामध्ये जिथे राहता, जिथे वावरता, किंवा ज्याला आपण एक निसर्गाचं देणगी म्हणतो, तो म्हणजे नारळ. बरोबर आहे? नारळाची जी मलई असते, ती ताजी मलई जर केसांना तुम्ही लावलीत, ती जर चेहऱ्याला लावलीत, हा प्रयोग करून बघा. दुसरं, नारळाचं खोबरं किसून त्याचा रस काढायचा, त्याला आपण नारळाचं दूध म्हणतो, तो केसांवर लावा. 1 तास 2 तास ठेवा. जगातला कुठलाही कंडिशनर ह्याच्या एवढं उत्तम काम करत नाही. अरे वा. बरं, हे खोबऱ्याचा रस आपण कधी करतो? आपल्याला आता तेही आठवत नाहीये. अभ्यंगाच्या दिवशी, दिवाळी अभ्यंगाच्या दिवशी तेल लावायचं असतं आणि तेल लावायच्या आधी आई ताज्या नारळाच्या खोबऱ्याचा रस काढून तो केसांवर लावते आणि त्याच्यानंतर अभ्यंग करते. हे कशासाठी होतं? हे दिवाळीसाठी आहे का? हे त्या नरकासुरासाठी आहे का? हे तुम्हा आम्हा सुरासुरांसाठी आहे. तुमचे केस चांगले ठेवण्यासाठी आहे. काहीही नको. आता हे गोष्ट अशी आहे की जे नैसर्गिक उपाय आहेत ना, त्या सगळ्यांसाठी थोडा त्रास घ्यावा लागतो. हो. बरोबर आहे? तर ह्याचा जरी तुम्ही उपयोग कराल तरी तुमचं काम होऊन जाईल. म्हणजे असे सांगायला अनेक उपाय आहेत, पण हा सहज साध्य उपाय, त्याचा उपयोग करा, केस छान राहतील. दुसरीकडे त्वचेमध्ये पण तेच होतो, कोरडेपणा वाढतो. हो. आणि थंडीतला कोरडेपणा आणि इथे फरक असा आहे की थंडीमध्ये पूर्णपणे वृक्षत्व येतं, त्याला स्निग्धता कमी होत जाते, म्हणजे चिकटपणा कमी होत जातो. इथे तुम्हाला ओलावा सोबत असतो.
कोरडेपणा जसा आहे तसा ओलावा पण सोबत आहे. हम्म. पावसाळ्यात ओलावा आहे, हम्म. हवेत तुषार असतात, सूक्ष्म पाण्याचे थेंब वाहत असतात, तोच ओलावा शरीरामध्येही वाढतो. त्यामुळे एकीकडे ओलावा आहे आणि एकीकडे कोरडेपणा आहे. या दोन गोष्टींचा हे समजून घेऊन विरोधाभास हा, तर त्याला तुम्हाला उपाय करताना ह्या दिवसांमध्ये अभ्यंग हा अतिशय महत्वाचा उपचार करायला हवा, जे म्हणजे तेलाने स्वतःला हे लावणं. आता आजच्या जीवनशैलीमध्ये रोज हे शक्य होणार नाही, मी समजतो, आणि एवढी धावपळीची जीवनशैली आहे की तुम्हाला एवढा वेळ कधी मिळावा. आठवड्यातून एकदा करा, 7 दिवस पुरेसं होतं, एवढं ते उपकारक आहे. बरं, अभ्यंगाचा तुम्हाला वातप्रकोपाला उपयोग होतो, वाताची दुखणी कमी होतात, तुमची त्वचा चांगली राहते, दुसरे कोणते वेगळे उपाय करायला नको. आणि तीळ जे तुम्ही एरवी हिवाळ्यामध्ये खाता, हेच तीळ पावसाळ्यात सुद्धा मध्ये खाणं फार उपयोगाचं होतं. अच्छा. एक काय तर तीळ हे वातशामक आहेत, तीळ स्निग्धता पुरवतात, ते कोरडेपणा कमी करतात, ओलाव्याच्या विरोधी काम करतात, आणि तीळ शरीराला उत्तम कॅल्शियम देतात, ज्याची या दिवसात गरज आहे. तीळ शरीराला उत्तम लोह देतात, तीळ शरीराला फॉस्फरस पुरवतात, तीळ शरीराला झिंक पुरवतं, जे इम्युनिटीसाठी आवश्यक आहे. फक्त एकच बघावं, तुमची प्रकृती उष्ण आहे, आणि दुर्दैवाने जर तुम्हाला पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्याचे त्रास देत असतील, उष्णतेचे विकार होत असतील, तर मात्र थोडं तिळापासून दूर राहा. आता तुम्ही म्हणालात तसं तुमची प्रकृती जर उष्ण असेल तर काळजी घ्या. तर आपली प्रकृती काय आहे हे कसं ओळखावं? त्याचं ओळखण्याचं काही परीक्षा आहेत, ते असं सहज कितपत ओळखता येईल कठीण आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचे डोळे असे पिंगे आहेत, ते पिंगे डोळे हे साधारणपणे पित्त प्रकृतीकडे जाणार आहे, बरोबर. काळेशार डोळे आहेत तर हे कफ प्रकृतीकडे जाणार आहे. तर हे जी परीक्षा आहे ती केसांपासून ते नखांपर्यंत प्रत्येक याची लक्षणं आयुर्वेदाने दिलेली आहेत. त्या लक्षणांवरून आपली परीक्षा होते. एवढंच नाही तर तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची एकंदर शरीराची आकृती कशी आहे, तुमची नखं कशी आहेत, हे प्रत्येक गोष्ट बघितली जाते. एक गमतीदार म्हणून गमतीदार एक उदाहरण देतो की एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं असतं. तर एक व्यक्ती, तुमच्या पाहुणे कोणी तुमच्या घरामध्ये आले, तर 3 प्रकृती आहे ना, कफ, पित्त आणि वात. तर एक माणूस म्हणेल या बसा, थोडं त्याला पुरेसं वाटतं, बरोबर आहे. एक जो वात प्रकृती आहे, जो उत्साही आहे, तो बडबडे आहे, जो अतिशय चपळ आहे, या 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 बसा, त्याला मोजायला सांगा किती वेळा या या बोललास कळलं का तुला? 7 ते 8 वेळा तरी या या म्हणालास, त्याला ते पटणार नाही. पण हे होतं. नको म्हणताना एक माणूस शांतपणे, नाही नको, पुरे मला, नको 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 मा नको 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 नको, हा वात प्रकृती आहे. हे मी सहज एक सुचलं म्हणून सांगतोय, आणि जे गमतीशीर आहे. या अशा यांच्यावरून सुद्धा तुम्हाला हे दिसेल. बसलेली व्यक्ती प्रकृतीची जर असेल ना, तर कफ प्रकृती स्थिर बसेल, शांत एकदम. वात प्रकृती कधी पाय हलवते, कधी हात हलवते, कधी इकडे बघते, कधी तिकडे बघते, ही वात प्रकृती. आणि मधली पित्त प्रकृती आहे, जी बुद्धिमान आहे, जी प्रखर आहे, जी ऊर्जादायी आहे, जी तुम्हाला त्यांच्या शब्दातून, बोलण्यातून, डोळ्यातून सगळीकडून ऊर्जा जाणवेल, ही पित्त प्रकृती आहे. वात प्रकृती म्हणजे चंचलतेचं दुसरं नाव. तर ह्यावरून आपल्याला प्रकृती समजता येते की जी शारीरिक मानसिक लक्षणांच्या वरून कळते आपल्याला. पण इथे एक मुद्दा समजून घ्या, प्रकृती म्हणजे विकृती नाही. म्हणजे कफ प्रकृती म्हणजे तुम्हाला सर्दी कफ भरपूर होतो म्हणून कफ प्रकृती, नाकातून शेंबूड येणार म्हणजे कफ प्रकृती, असं नाही. मला पोटात खूप गॅस होतो म्हणजे मला वात आहे, वात प्रकृती नाही. प्रकृती ही नॉर्मल आहे, तुम्ही असेच आहात आयुष्यभर, हो, शरीराने आणि मनाने. हा, त्याच्यामुळे काही विकार होतील तर ती विकृती, तो पुढचा विषय झाला. म्हणजे मी किती खाल्लं तर मी 80-90 किलो कधीच होणार नाही, बरोबर आहे, ही माझी प्रकृती आहे. हा, तर त्यामुळे मला मस्त पौष्टिक बिष्टिक खाता येतं. तेच एखादी व्यक्ती अशी आहे, अरे नाही मला ना ते 2 ग्लास जरी दूध मी प्यालो ना आठवड्यातून 2दा तरी माझा अर्धा किलो वजन वाढतं. हा जो फरक आहे ना, हा प्रकृतीतला आहे, तो कफ प्रकृती आहे. आणि पित्त प्रकृती मध्यम, स्थैर्य, ऊर्जा आणि गती. कफ प्रकृती म्हणजे स्थैर्य, हे म्हणजे ऊर्जा, आणि हे म्हणजे गती, चंचलता, वात. हो, आणि त्यासाठी तुमची पुस्तकं वाचली पाहिजेत. एकंदर तुमचं आता पावसाळ्यावरती एक पुस्तक येणारच आहे की पावसाळ्यात, आणि ते ऋतुसंहिता. तर ते येईल तेव्हा अगदी तुम्ही त्याच्यामधनं अजून यातल्या कॉन्सेप्ट समजून घेऊ शकता.
पावसाळा काय आहे, त्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हेही आपण समजून घेऊ शकतो. शेवटी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की निरोगी पावसाळा यासाठी एक कानमंत्र तुम्ही आम्हाला द्या. मी असं म्हणेन, ऍक्टिव्ह राहा, चालते फिरते राहा, खेळते राहा, व्यायाम करते राहा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आहार हलका घ्या, 2 घास कमी खा. माझं ठाम म्हणणं आहे की आज जे जीवनशैलीजन्य आजार वाढलेत, की जे ओबेसिटी डायबिटीज रिलेटेड, एक आहे ओबेसिटी आणि दुसरा इन्शुलिन रेझिस्टन्स. इन्शुलिन रेझिस्टन्समुळे अनेक आजार वाढतात. हार्ट अटॅकचं सुद्धा कारण इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. हो आपला सगळ्यांचा गैरसमज आहे, कोलेस्ट्रॉलला बाजूला ठेवायला हवा. हो. तो विषय वेगळा, कधीतरी त्यावर बोलू. फक्त कोलेस्ट्रॉलवर एक हे करू शकतो आपण, फक्त कोलेस्ट्रॉलवर. पुढच्या सीझन मध्ये हवं असेल तर खाली कमेंट करून आम्हाला सांगा. नक्की. आणि ह्या सगळ्याला आणि आज जे काही आपल्याला ऑटो इम्युन आजार दिसत आहेत यांना प्रतिबंध करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे अर्धपोटी जेवा. खूप श्रीमंती झाली आपली, दुष्काळ कधीच येणार नाही आपल्याकडे, कधीच अन्नाचं दुर्भिक्ष होणार नाहीये. भरपूर अन्न घेऊन आपण 6 महिने उपाशी राहणार आहोत का? आम्ही एवढं जेवतोय कारण पुढचे 6 महिने जेवण मिळणार नाहीये, म्हणून आता आम्ही जरा भरपूर जेवतोय आणि शरीरावर चरबी जमवतोय, कारण त्या अस्वलासारखं आम्हाला गुहेमध्ये राहायचंय 6 महिने. असं काही होणार आहे का तुमच्या आमच्या बाबतीत? कधीच होणार नाहीये. अन्नाचं दुर्भिक्ष कधीच होणार नाहीये. मग अन्नासाठी घाबरू नका. होतंय काय की ह्या शरीराला आपल्या सवय लागली आहे अधिकचा आहे ना, तर हा अधिक का खातोय? कारण पुढे अन्नाचं दुर्भिक्ष, आणि हे आपण हजारो लाखो वर्ष याचा सामना केलेला आहे. जाडेपणा वाढण्याचं, शरीर वाढण्याचं महत्वाचं कारण जनुकांना, जीन्सना वाटतं की अरे हा एवढा खातोय ना, गडबड आहे काहीतरी पुढे जाऊन, तर आपण हे साठवून ठेवूया. अन्नाला 6 महिन्याने अन्नाचं दुर्भिक्ष करावं होणार आहे, दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. दुष्काळाचा सामना कधीच करायला लागणार नाही भारतीयांना, आपल्या शासनाच्या आणि देवाच्या कृपेने. ठीक आहे, तर हे कधीच होणार नसल्यामुळे तुम्ही अन्न कमी खा आणि रोग दूर ठेवण्याचा, बाकी तुमच्याकडून काही फारसं होत नाही असं समजून चालूया. चला, तुम्ही आळशी आहात एक नंबरचे, पण एक करू शकता, अर्धपोटी जेवण जेवून उठा. जवळजवळ सगळे आजार दूर ठेवाल, एवढं काम सोपं आहे. वा, छान सांगितलं ते सर. तुम्ही इथे आज आलात त्याबद्दल तुम्हाला एक भेट द्यायची आहे. सर, आपले गिफ्ट पार्टनर आहेत लालबागचे जय महाराष्ट्र मसाले, 75 वर्षांची घरगुती मसाल्यांची परंपरा. अरे वा, आणि लसूण चटणी आहे. हो, आणि आयुर्वेदाने पावसाळ्यामध्ये लसणीचं सेवन मुद्दाम करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे हा एक चांगला छानसा योगायोग म्हणायला हवा. आणि कालनिर्णय तर्फे सुद्धा तुम्हाला ही भेट. अरे वा, खूप छान. कसं वाटलं सर तुम्हाला? आम्ही कालनिर्णय खूप चांगलं कार्य अनेक वर्ष करताय, त्यात काही प्रश्न नाही. आणि आरोग्य संबंधित मार्गदर्शन जे तुमचं लेखनांद्वारे होत होतं, वेगवेगळ्या लेखांमध्ये, हे तुम्ही आता प्रत्यक्ष करताय. आणि हा कालनिर्णयाने स्वतःमध्ये केलेला बदल हा खरोखर कौतुकास्पद आहे. थँक्यू, थँक्यू. खूप छान. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच छान छान गप्पा ऐकण्यासाठी कालनिर्णयच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले कॉस्ट्युम पार्टनर आहेत साजिरी सारीज. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेट होणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.